मुस्लिम विचारवंत शेख सुभान अली यांनी इतिहासाचे दाखले देत छत्रपती शिवरायांबद्दल काही वक्तव्य केली आहेत आणि छत्रपती शिवराय हे मुस्लिम द्वेष्टे नव्हते हे सांगण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यांच्या या वक्तव्यांच्या नंतर आता एक नवा वाद सुद्धा निर्माण झालाय। विश्व हिंदू परिषदेसह अनेकांनी सुभान अली यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केलेली आहे। बघूयात। शिवाजी महाराजांनी संत याकूत बाबा यांना 653 एकर जमीन दिली होती मस्जिद बांधण्यासाठी। शिवचरित्रकार शेख सुभान अली यांची हीच वक्तव्य वादाचं कारण बनली आहेत। छत्रपती शिवरायांच्या सैन्यदलात मुस्लिम सैनिक हजारोंच्या संख्येत होते असं सांगताना छत्रपती शिवराय मुस्लिम द्वेष्टे होते असा प्रचार करू नका असं सुभान अली म्हणाले। आपल्या मुलाचं नाव अहमदनगर येथील मुस्लिम सुफी संत शाह शरीफ यांच्या प्रेमापोटी आपल्या दोन्ही मुलाचं नाव ठेवलं शहाजी आणि शरीफजी। अरे शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव शहाजी आणि काकाचं नाव शरीफजी। त्यांचे आजोबा मालोजीराव भोसले यांनी एका मुस्लिम सुफी संत शाह शरीफ यांच्या प्रेमापोटी ठेवलं आणि तुम्ही शिवाजी महाराजांना मुस्लिमांचं शत्रू सांगता। शिवाजी महाराजांना आरमार स्थापन करायचंय त्यावेळेस सिंधुबंदी कायदा होता। जर हिंदू समुद्र ओलांडला तर धर्मपाप होते, नरकात जाते। हिंदू समुद्रात जायला तयार नाही तेव्हा मुस्लिम मावळे छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतात राजा आम्ही आहे की, राजा आम्ही आहे की, राजा आम्ही आहे की। अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा भगवा झेंडा समुद्रात फडकणारे मावळे मुसलमान होते आणि तुम्ही म्हणता शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू होते। शिवाजी महाराजांचे गुरु संत तुकाराम महाराज, शिवाजी महाराजांचे गुरु मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु काशीनाथ अठल्यकृत महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र पान नंबर 215 वर शिवाजी महाराजांनी ज्या सत्पुरुषाला आपले गुरुस्थानी मानले त्यांची यादी दिलेली आहे आणि पान नंबर 219 वर स्पष्ट लिहिलेले आहे संत याकूत बाबा या मुस्लिम अवलियास आपले गुरु केले। रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी येथील संत याकूत बाबा हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत। सुभान अली यांच्या याच वक्तव्याला आता जोरदार विरोध होऊ लागलाय। यांना असं म्हणायचंय काय की जे मुस्लिम महाराजांच्या सैन्यात होते अगदी स्वराज्याच्या हेतून प्रेरित होऊनच महाराजांसोबत नव्हते तर ते भाडोत्री सैनिक या पद्धतीने ते वागायचे। ते कधी विजापूरकडे असायचे, कधी महाराजाकडे असायचे। त्याच्यामुळे हे दावा खोटा आहे आणि अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याचं जर कोणी इस्लामीकरण करत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याला कडाडून विरोध करते। शिवाजी महाराजांनी सगळी बंधनं तोडून त्यामध्ये समुद्रामध्ये आरमार उभं केलं। त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये मुस्लिम जे दर्या सारंग वगैरे जे काय त्यामध्ये होते 100% मुस्लिम माणूस केलं असं नाहीये, पण त्यांच्या दरबारी मुस्लिम होते आणि याकूत बाबा जे आहेत यांना पण छत्रपती शिवाजी महाराज मानायचे आणि त्यांना देखील त्यांच्या प्रार्थनेकरता त्यांनी त्यांच्या काळात मोठी जमीन उपलब्ध करून दिलेली आहे। देशामध्ये इतिहास खूप तोडमरोड करून असा प्रस्तुत केलेला आहे। त्याच्यातलाच हा एक भाग जे यांनी उद्धृत केलेला आहे तो एक आहे आणि या सर्व शिवभक्तां शेख सुभान अली यांनी केलेले दावे आणि त्याला होणारा विरोध हे दोन्ही इतिहासाच्या अभ्यासाच्या तराजूत तोललं पाहिजे। विधानसभेच्या तोंडावर त्यावरून नवा वाद जन्माला येणार नाही याची सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे। रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।